मंडळी, आपण आपापल्या परीने आपलं घर सजवत असतो. घरातलं इंटेरियरमध्ये फर्निचर सारख्या मूलभूत गोष्टींबरोबर बऱ्याच ॲक्सेसरीजचाही वापर केला जात असतो, जसं की पिक्चर फ्रेम्स असो, शो पीस असो, म्युरल्स असो, एक्सेट्रा एक्सेट्रा. या सगळ्या ॲक्सेसरीज बरोबर आणखी एक गोष्ट म्हणजे उत्तमरित्या आपल्याला वापरता येत असते, ती म्हणजे इंडोर प्लांट्स. इंडोर प्लांट्स म्हणजेच काय की जे प्लांट्स घराच्या आत ठेवले जात असतात. सो हा आहे रात्रीचा माझ्या बाल्कनीतील व्ह्यू आणि भरपूर छान असा पाऊस चाललेला होता. सो या ठिकाणी पावसाचं पाणी जे आहे ते कलेक्ट करण्याचं काम चाललेलं होतं, कारण की याच पाण्याचा वापर मला सेकंड डे ॲग्लोनिमा या प्लांटसाठी करायचा. सो मंडळी, इंडोर प्लांट्समध्ये मी बऱ्याच वेळेस तुमच्याशी बरेच प्लांट शेअर केलेले आहेत आणि त्यातलंच म्हणजे एक ॲग्लोनिमा आहे. सो त्यासोबत अँथेरियम असो किंवा स्पायडर प्लांट असो, रबर प्लांट असो, क्रोटॉन असो, यांवर आधारित सुद्धा मी बरेच असे व्हिडिओ शेअर केलेले होते. पण मंडळी, आता थोड्या पावसाळ्यामध्ये देखील इंडोर प्लांट्सवर काही समस्या येत असतात. सो पावसाळ्यामध्ये इंडोर प्लांट्सची काळजी कशी घ्यायला हवी, त्याला पाणी किंवा खताचा वापर कसा करायला हवा, या रिगार्डिंगचा आजचा व्हिडिओ असणार आहे. सो हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, मी राजश्री पाटील स्वागत करते तुमच्या आपल्या आधी सिंपल वर्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये. मंडळी, या ठिकाणी झाडांना जे आहे ते खत द्यायचं काम चाललेलं होतं. या ठिकाणी ॲग्लोनिमा आहे, अँथेरियम आहे, त्यानंतर जेड प्लांट आहे, सो असे रबर प्लांट आहे, असे वेगवेगळे प्लांट्स आहे. आणि गार्डनिंग करताना त्यामागचा थोडासा हा जो काही असतो हा आपला पसारा असतो, त्यामुळे याला जरा इग्नोर करा. कटिंग वगैरे गोष्टी होत असतात, कटिंग, प्रूनिंग, त्यानंतर त्यांना खाऊ देणं असो, आणि त्यासोबत त्या मागची जी काही आहे ही रिअल कंडिशन आहे. सो चला तर मग मंडळी, आज आपण थोडं ॲग्लोनिमा प्लांट विषयी जाणून घेऊया. मंडळी, हे आहे चायनीज एव्हरग्रीन ॲग्लोनिमा प्लांट. मंडळी, हे मला एका ठिकाणी प्लांट मिळालं, म्हणजे ते जे प्लांट होतं ते त्या ठिकाणी असं खराब होत होतं. सो मी त्या ठिकाणाहून याला रूट साईड घेऊन आलेली होती. त्याची अत्यंत वाईट अशी कंडिशन होती की त्याच्या रूट्सला पूर्णपणे सिमेंट लागलेलं होतं. ॲक्च्युली हे एका साईटवर म्हणजे कन्स्ट्रक्शन साईटवर प्लांट ठेवलेलं होतं त्यांनी, पण त्यावर पूर्णपणे सिमेंट वगैरे पडून ते प्लांट पूर्णपणे खराब कंडिशनमध्ये झालेलं होतं. पाणी पिवळी पडायला लागलेली होती, त्यानंतर त्यावर बरेच असे चुन्याचे वगैरे डाग देखील पडलेले होते. सो त्या ठिकाणी ते प्लांट राहून देऊन ते मरण्यापेक्षा किंवा खराब होऊन जाण्यापेक्षा त्याला जीवनदान देणं हे मला बेस्ट वाटलं. सो त्यासाठी मी त्याला रूट सहित या ठिकाणी घेऊन आलेली होती आणि त्याची आता थोडी मशागत करून त्याला एक छान नवीन घर किंवा नवीन मित्रमंडळी देणं हाच त्यामागचा इंटेन्शन होता. चला तर मग मंडळी, या प्लांट्सवर आज आपल्याला काय काय कामं करून घ्यायची आहे. आणि जर तुम्हाला देखील अशा प्रकारे ॲग्लोनिमा प्लांट्सचे किंवा कुठल्याही इंडोर प्लांट्सचे कटिंग्स मिळाले तर त्यांची ग्रोथ कशी करावी किंवा त्यांना ग्रो कशी करावीत, त्यांची काळजी कशी घ्यावी, या रिगार्डिंग आता आपण हळूहळू सर्व गोष्टी जाणून घेऊया. सो मंडळी, हे ॲग्लोनिमा ज्याला चायनीज एव्हरग्रीन प्लांट असेही म्हणत असतात. आता याला घेऊन माझ्याकडे 2 हे झाले ॲग्लोनिमा प्लांट. फर्स्ट जे होतं ते त्याला लिपस्टिक ॲग्लोनिमा असेही म्हणत असतात आणि याला चायनीज एव्हरग्रीन असं म्हणत असतात. सो हे एक इझी टू केअर असं इंडोर प्लांट आहे आणि याचा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे हे एक उत्कृष्ट असं हवा शुद्ध करणारा याच्यामध्ये जी क्वालिटी आहे, त्यामुळे इंडोर प्लांट्समध्ये याच्यामध्ये फॉर्मल्डिहाइड आणि कार्बन मोनॉक्साईड सारखी जी काही हानिकारक रसायने हवेतून येत असतात ते काढून टाकण्याची कॅपॅसिटी जी आहे ती या प्लांटमध्ये आहे. त्याचप्रमाणे या प्लांट्सला इनडायरेक्ट सनलाईट और ब्राईट सनलाईट लवर हे प्लांट आहे. सो या ठिकाणी प्लांटचं रूट्स हे बरंच असं मोठं होतं, त्यामुळे याला हाफमधून मी कट करून घेतलेलं होतं. मला आशा होती की जे काही सेकंड रूट्स मी कट केलेलं आहे त्या ठिकाणाहून पुन्हा नवीन ग्रोथ होईल आणि एकाचे 2 ॲग्लोनिमा प्लांट्स हे तयार होतील. या उद्देशाने मी ती जी स्टेम होती ती त्या ठिकाणाहून कट करून घेतलेली होती. त्यानंतर त्यावर जे काही सिमेंट वगैरे लागलेलं होतं ते सगळं काढून घेतलेलं होतं. यासाठी मी या ठिकाणी वेल ड्रेन सॉइल पॉटिंग मिक्सचर तयार करून घेतलेली होती. ॲक्च्युली ही कुंडीतलीच माती होती, त्यामध्ये असं वर्मी कंपोस्ट होतं, त्यानंतर वाळू देखील होती, कोकोपीट होतं, पण ते थोडं कमी क्वांटिटीमध्ये होतं. सो या ठिकाणी मी पुन्हा हे जे होतं ट्रायकोडर्मा, जे काही बुरशीनाशक पावडर आहे त्याचा देखील मी या ठिकाणी वापर करून घेतलेला होता. जर तुमच्याकडे साप पावडर असेल तर तुम्ही साप पावडरचा देखील वापर करू शकता किंवा हळदीचा देखील वापर करू शकता. त्यानंतर या ठिकाणी मी कोकोपीट देखील घेऊन घेतलेलं होतं. मंडळी, आता आपण या प्लांटच्या फायद्यांसोबत त्याची जी काही केअर आहे ती देखील साईड बाय साईड पाहूया. मंडळी, आपण लास्ट टाइम सांगितल्याप्रमाणे हे इनडायरेक्ट सनलाईटमध्ये वाढणारं प्लांट आहे. सो जर आपण याला डायरेक्ट सनलाईटमध्ये या प्लांटला ठेवलं तर याचे लीफ बर्न होण्याची जे काही आहे ते चान्सेस असतात किंवा त्यावर त्या समस्या येत असतात.
मंडळी, या ठिकाणी मी प्लास्टिकचं कंटेनर किंवा कुंडी घेऊन घेतलेली होती. तिला भरपूर असे ड्रेनेज होल होते आणि हे ड्रेनेज होल कव्हर करण्यासाठी मी अशा प्रकारे नारळाची जी काही करवंटी असते तिचा मी या ठिकाणी किंवा कोकोनट शेलचा वापर करून घेतलेला होता. त्यानंतर जे काही कोकोनटचे जे काही आपण शेंड्या असतात त्यांचा देखील वापर केलेला होता. नंतर तुटलेले जे काही खाफरचे तुकडे होते ते देखील टाकून घेतलेले होते. यामुळे काय असतं की कुंडी जी असते ना ती हलकी होण्यास मदत होत असते. त्यानंतर जे काही आपले रोजचे पानं असतात किंवा जे काही कुंडींमधले फुलं येत असतात सो मी ते देखील या ठिकाणी टाकून घेतलेले होते, जेणेकरून ते हळूहळू डिकम्पोज होतील आणि स्लो असं न्यूट्रियंट जे काही रिलीज होणार आहे ते प्लांट्सला मिळणार आहे. सो अशा प्रकारे अगदी हलकी अशी कुंडी मी या ठिकाणी तयार केलेली होती आणि कुंडीमध्ये देखील जे काही पॉटिंग मिक्सचर मी तयार केलेलं होतं ते आता मी या ठिकाणी भरून घेत होती. सो पावसाळ्यामध्ये जर तुम्ही नवीन रोपं आणत असता आणि त्यास किंवा कटिंग्स ग्रो करायच्या असतील सो त्यासाठी योग्य प्रमाणात किंवा योग्य पद्धतशीरपणे कुंडी कशी भरावी या रिगार्डिंगचा देखील मी इन डिटेल व्हिडिओ शेअर केलेला आहे. सो मंडळी, नक्की चेकआउट करा, जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस नवीन प्लांट्स लावणार किंवा कटिंग लावणार सो त्यावेळेस जर तुम्ही तशा प्रकारे कुंडी भरली तर त्याने तुमचं एकही रोप खराब होणार नाही किंवा मरणार नाही. सो मंडळी, अशा प्रकारे मेडमध्ये मी हे स्टेम ठेवून घेतलेलं होतं आणि वेल ड्रेन सॉइल पॉटिंग मिक्सचर जे होतं ते मी या ठिकाणी टाकून घेत होती. मंडळी, आता या प्लांट्सच्या थोडं पाणीविषयी जाणून घेऊया. ह्या प्लांट्सच्या किंवा जेही आपले इंडोर प्लांट्स असतात तर प्लांट्सला ओलसर माती और मॉइश्चर मेंटेन असलेली सॉइल जी असते ती आवडत असते. माती ही पूर्णपणे याला कोरडी होऊ देऊ नये. हिवाळ्यामध्ये कमी पाणी आणि उन्हाळ्यात आपण अल्टरनेट डे याला वॉटरिंग करणं गरजेचं आहे. ड्रेनेज होल कुंडीचे वेळोवेळी चेक करणं देखील तेवढंच गरजेचं आहे, कारण की जास्त पाणीमुळे मुळांना कुजण्याचा जो काही धोका असतो तो या ठिकाणी होत असतो. सो अशा प्रकारे या ठिकाणी मी जे काही सेकंड रूट होतं ते देखील अशा प्रकारे मातीमध्ये व्यवस्थित डीप करून घेतलेलं होतं आणि त्याला व्यवस्थित मातीने प्रेस करून घेत होती. मंडळी, यावर आता पाण्यानंतर वेळ येत असते ती म्हणजे फर्टिलायझर. उन्हाळ्यात जर आपण खत दिले सो मी लास्ट टाइम तुम्हाला जी क्लिप शेअर केली तुमच्याशी सो मी मे महिन्यामध्ये जे ॲग्लोनिमा रेड होतं किंवा लिपस्टिक प्लांट होतं मी त्याला खत देऊन घेतलेलं होतं. उन्हाळ्यात खत दिल्याने जमिनीतील पोषक तत्वे जी काही असतात ती भरून निघण्यास मदत होते. त्यानंतर महिन्यातून एकदा आपण ऑर्गॅनिक फर्टिलायझर देखील देऊ शकतो किंवा 15 दिवसातून एक वेळेस लिक्विड फर्टिलायझरचा वापर करू शकतो. सो लिक्विड फर्टिलायझरमध्ये ONMP लिक्विड फर्टिलायझर, बनाना पील लिक्विड फर्टिलायझर, बरेच असे लिक्विड फर्टिलायझर जे आहे जे आपले होममेड रेमेडीजने आपण तयार करत असतो त्या रिगार्डिंगचे देखील बरेच असे इन डिटेल व्हिडिओ आहेत. मंडळी, आता या प्लांटशी जे रूट्स होते ते व्यवस्थित क्लीन करून झालेले होते आणि आता वेळ होती ही पानं स्वच्छ करून घ्यायची. पानांवर देखील थोडेफार असे चुन्याचे म्हणा किंवा पेंटचे डाग होते. सो हे जी पानं होती ते स्वच्छ अगदी अलगद हाताने मी या ठिकाणी स्वच्छ करून घेत होती. जेही इंडोर प्लांट्स असतात मग त्यामध्ये क्रोटॉन असो किंवा रबर प्लांट्स असो हे धूळ आकर्षित करणारे असतात. त्यामुळे इंडोर प्लांट्सचे वेळोवेळी आपल्याला पानं हे स्वच्छ करणं किंवा त्यांना धूळमुक्त ठेवणं गरजेचे असतं, कारण की अन्न बनवण्याची जी काही प्रक्रिया असते म्हणजे फोटोसिंथेसिसची जी काही प्रोसेस असते जर पानांवर धूळ असली तर ती त्याने डिस्टर्ब होत असते आणि जे झाड असतं ते व्यवस्थित प्रकारे अन्न तयार करू शकत नाही. त्यामुळे इंडोर प्लांट्सचे जेही काही असतात मेन म्हणजे त्यांची पानं ही आपल्याला स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे त्याची ग्रोथ देखील चांगली होत असते आणि त्या ठिकाणी पानांना एक वेगळ्या प्रकारची शायनिंग देखील येत असते. सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात हे आहे माझं रेड लिपस्टिक ॲग्लोनिमा आणि हे आहे चायनीज एव्हरग्रीन ॲग्लोनिमा. सो अशा प्रकारे या ठिकाणी माझ्याकडे 2 ॲग्लोनिमाच्या व्हरायटीज झालेल्या होत्या. सो या ठिकाणी आपण पाणी पाहिलं, फर्टिलायझर पाहिलं, त्यानंतर यावर येणाऱ्या ज्या काही कॉमन समस्या आहेत आता त्याकडे आपण वळूया. मंडळी, सर्वात पहिली जी यावर समस्या येत असते ती म्हणजे पिवळी पाने. जर कुंडीमध्ये जास्त पाणी झाले किंवा झाडाला जर जास्त पाणी मिळाले किंवा माती ही पूर्णपणे ड्राय झाली किंवा प्लांट्स त्यामुळे माती पूर्णपणे ड्राय होणे किंवा पाणी जास्त होणे यासाठी झाड आपली पानं ही पिवळी करून सिग्नल देत असतो. सो त्यावेळेस जर तुमच्या कुंडीमधील प्लांट्सची पानं पिवळी व्हायला लागली असेल तर या 2 समस्यांपैकी एक समस्या त्यावर हमखास असू शकते. सो या प्लांट्सची देखील पानं पिवळी होत होती कारण की या प्लांट्सला त्या ठिकाणी पाणीच मिळत नव्हतं. त्यामुळे हे प्लांट्स देखील त्या ठिकाणी पाने पिवळी करायला लागलेला होता. त्यानंतर यावर सेकंड प्रॉब्लेम येत असतो की जळालेली किंवा ब्राऊन डॉट असलेले पानं. या पानांना डायरेक्ट आपण जर या पानांना डायरेक्ट सनलाईट मिळाला तर याची
जी पानं असतात ती बर्न होत असतात किंवा यावर ब्राऊन असे डॉट्स येत असतात. सो तुमच्या देखील इंडोर प्लांटच्या कळा ब्राऊन होत असतील किंवा त्यावर ब्राऊन डॉट्स येत असतील तर डायरेक्ट सनलाईटमुळे त्यांवर त्या समस्या येत असतात. माझ्या देखील प्लॅन्टची 1 ते 2 पानं अशी महिन्यातून एखाद्या वेळेस खराब होत असतात. कधी काय होतं की जर कुंडीमध्ये पाणी जास्त झालं तर ते ड्राय करण्यासाठी त्याला थोडा वेळ मी अशा प्रकारे जर उन्हात ठेवलं तर त्याने ही पानं खराब होत असतात. सो शक्य झाल्यास मात्र पाणी जर आपण बेताने दिलं तर मात्र पानं खराब होण्याची जी काही समस्या आहे ती या ठिकाणी कमी होत असते. त्यानंतर 3ऱ्या क्रमांकाची समस्या म्हणजे तपकिरी पाणी किंवा जी प्लांट्स असतात ना त्याची जी पानांची जी टोकं असतात ती ब्राऊन होत जात असतात. सो हे लक्षण म्हणजे जास्त प्रमाणात डायरेक्ट सनलाईटमुळे किंवा आपण ज्यावेळेस प्लांट्सला वॉटरिंग करत असतो सो डायरेक्ट नळाच्या पाण्यात क्लोराईड किंवा क्लोरीन सारख्या केमिकल्समुळे हे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. सो हे प्रॉब्लेम्स आपल्याला कमी करण्यासाठी एकतर तुम्ही फिल्टर वॉटर किंवा डिस्टिल वॉटर किंवा गोळा केलेले पावसाचे जे काही पाणी असेल ते तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. त्यामुळे इंडोर प्लांट्सला पाणी देत असताना फिल्टर वॉटर किंवा डिस्टिल वॉटरचा वापर करून पहा. सो तुम्हाला त्यामध्ये नक्कीच तुमच्या प्लांट्समध्ये फरक जाणून येईल. सो मंडळी, त्यानंतर या प्लांट्सवर कीटकचा अटॅक होतो किंवा नाही. सो या प्लांट्सवर देखील जनरली मावा, मिलीबग, स्पायडर माइट सारख्या कीटकांचा देखील अटॅक होऊ शकतो. खराब किंवा डाग पडलेली जी काही पानं असतात, कोमेजलेली जी काही पाने असतात ती वेळोच्या वेळी काढून टाकली. त्यानंतर त्यावर आपण एखादा नीम ऑइल आपण स्प्रे करू शकतो. अशा प्रकारे पाण्याची, वेळोवेळी खतांची आणि त्यावर असलेल्या कीटकांची जर आपण काळजी घेतली तर मात्र हे इंडोर प्लांट्स खूप छान प्रकारे चालत असतात. बऱ्याच लोकांची ही समस्या असते की इंडोर प्लांट्स हे नर्सरीमध्ये छान वाटतात पण मात्र घरी आणल्यावर वर्षभर देखील ते चालत नसतात. छोट्या छोट्या समस्या असतात, त्यावर छोटे छोटे आणि साधे सोपे असे उपाय असतात. ते जर आपण व्यवस्थित प्रकारे जर जाणून घेतले, त्यांचं फक्त खाणं पिणं आणि त्यांना आवश्यक असलेल्या गोष्टींकडे जर आपण लक्ष दिलं तर मात्र ही जी प्लांट्स आहे ही आपल्याकडे वर्षानुवर्ष राहतील आणि त्यानंतर त्यांची छान प्रकारे ग्रोथ देखील होणार आहे. मंडळी, हे प्लांट्स एक प्रकारचं सुंदर आणि आकर्षक दिसण्यासोबतच एअर प्युरिफाईंग प्लांट म्हणून देखील ओळखलं जात असतं. ॲग्लोनेमा लिपस्टिक किंवा ॲग्लोनेमा व्हॅलेंटाईन रेड हे एक आकर्षक विविध रंगी लालसर गुलाबी पानं असलेलं प्लांट आहे. कमी सनलाईटमध्ये छान प्रकारे ग्रो करत असतो. सो मंडळी, तुम्हाला देखील जर इंडोर प्लांट्समध्ये एखादं प्लांट ॲड करायचं असेल तर तुम्हीच नक्की ॲग्लोनेमा प्लांट्स ॲड करू शकतात. खूप छान प्रकारे हे वर्क करत असतं आणि ग्रो देखील करत असतं. आय होप मंडळी, आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर मात्र तुम्ही व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात कंजूसी करणार नाही. तुमचा एक लाईक आपल्या व्हिडिओला इतर गार्डन प्रेमींपर्यंत पोहोचण्यास मदत करणार आहे. आणि अजूनही तुम्ही जर दी सिंपल वर्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटन प्रेस करून बेल आयकॉन प्रेस करून ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र टेक केअर अँड बाय. हॅपी गार्डनिंग.